हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. राहू दे, तुम्ही थकले असाल तर मी करतो काम थोड्या वेळ. राहू दे राहू दे. सावकार, हो सावकार, आहेत का घरी? ऐक ना सावकार, बळीराम आलाय. सावकार येऊ का? या या, बस बस. कसं काय बळीराम, सर्व ठीक आहे? आज कसं काय कळाला? सावकार थोडीशी अडचण पडली होती. कसली अडचण?
पैशाची पोर आहे. पोरगा गुन्हे निघल्या कारणास्तव त्याची शिक्षणाची इच्छा पाहून असं वाटते का त्याला बाहेर पाठवावं चांगल्या शिक्षण घेण्यासाठी. म्हणून थोडंसं कर्ज पाहिजे होता. हे बघ बडीराम, आपली जितकी काय लायकी की नाही आपण तितकेच पायपच राहावं असो. आणि मी पण काय म्हणतो, आपले जितके स्वप्न आहेत की नाही, आपली जितकी लायकी आहे तितकेच आपण स्वप्न पाहावे असो. मला काय करणे आहे, मला माझ्या कामाशी म्हटलं, पण आपलं एक असूल आहे बाबा, आपल्याला जोपर्यंत काही भेटत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्याला काही देत नाही. मालक माझ्याकडे जी संपत्ती होती ती म्हणजे माझ्या शेतीचा सातबारा. याच्यावरच जो काही देता येईल तुम्ही द्यावं. बरं आहे मालक जमिनीचा. हा, म्हणून हे चाबी घे आणि तिच्यावर तू पैसे आणून दे जा. धन्यवाद सावकार. खूप खूप मेहरबानी आपली. ठीक आहे बडीराम, वेळेच्या आत परत कर, बस झालं. धन्यवाद मालक. बरं चल निघ. जा इकडून आपला अभ्यास कर जा. अरे सचिन, तुला तर PSI व्हायचं होतं ना. मी तर खूप वर्षापासून ट्राय करत आहे, पण माझं काहीच होऊ शकलं नाही. माझा रिझल्ट तर फेलच येतो. नको सांगू रे, खूप मोठा अभ्यास करतो तर ज्याचा काही. एवढ्या जोरात धावत कशाला आला? आजचा पेपर वाचले का तुम्ही लोकांनी? काय आहे रे नेमकं त्या पेपरात आजचं? दाखव जरा पेपर. जाहिरात 650 पदाची PSI ची जाहिरात.
त्यातही ओबीसीची 158 जागा आहेत. यावर्षी तर आपल्याला पोस्ट काढायचीच आहे. तर कॅटेगरीनुसार आपल्याला पोस्ट मिळाल्या आहेत. ओबीसीची 158 आहेत, एससी कॅटेगरीला 44, एसटी कॅटेगरीला 36, तर विजेला 5, एनटीबीला 10 जागा आहेत, एनटीसीला 36 जागा आहेत, एनटीडीला 27 आहेत, तर एसबीसीला फक्त 6 जागा आहेत. जरी ह्या वर्षी जागा खूप कमी निघाल्यात तरी आपल्याला खूप मेहनत करायला लागेल आणि ह्या वर्षी आपल्याला पोस्ट निघालीच पाहिजेत. सचिन चल आता आपल्या अभ्यासाला लागू. चल निघू आता आपण. चला वाचनात भेटू सगळेजण आज. बरं ठीक आहे, भेटू वाचनालयात. सचिन, बरं झालं तू आलास तर मी तुझीच वाट बघत होते. काय झालं? मला हा कॉन्सेप्ट समजला नाहीये. सचिन तेंडुलकर हॅव बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स 16 इयर ओल्ड. आणि हा टेन्सचा प्रकार आहे. हा टेन्सचा एक भाग आहे. बघ, हा टेन्स तुला लिहायला लागेल अगोदर. सचिन तेंडुलकर हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. जिथं हॅव बीन लागला तो पास्ट परफेक्टचा असतो, पण इथं हॅव बीन ING लागला आहे आणि प्लेइंग, तर हा प्रेझेंटचा भाग आहे. हॅव बीन हा येतो प्रेझेंट टेन्समध्ये. ठीक आहे, हा प्रेझेंट टेन्स. आणि त्याच्यानंतर ING आहे, हा असते कंटिन्युअस टेन्स. आणि त्याच्यानंतर इथं बीन लागला आहे, हा बीन असते परफेक्टमध्ये. तर हा येईल प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ठीक आहे, समजलं? बरं ठीक आहे, धन्यवाद. अबे यार सचिन, मला हा सांग बरं, हा गणिताचा फॉर्म्युला कोणता रे? हो. हा कॅल्क्युलेशन ऑफ मीनचा फॉर्म्युला आहे. या ठिकाणी A=x प्लस समिशन FDX अपॉन n इंटू I हा फॉर्म्युला अप्लाय करून मीन कॅल्क्युलेट करावा लागतो. झालं? हो. ठीक आहे. हो, धन्यवाद मित्रा. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती, सापडे न वाट ज्यांना होतयांचा सारथी. हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती, सापडे ना वाट ज्यांना होतयांचा सारथी. साधना करीती तुझी जे, ए बडीराम, ए बडीराम,
ओ बळीराम, ओ बळीराम, बळीराम घरी या का बळीराम? अरे सावकार आले बळीराम. या सावकार, या सावकार. कसा येणं केलंय सावकार? कसं येणं गेला काय विचारता तुम्ही? किती दिवस झाले कर्ज दिलाय तुम्हाला तर? सावकार आता देणारच आहोत. मुदत संपली तरी अजूनपर्यंत पैसे परत करायचे तुम्ही. आता एखाद महिना 2 महिने अजून थोडासा वेळ पाहिजे होता. किती महिने थांबायचं? आपली दिलेली मुदत संपली. सावकार माहिती आहे मला. आता तो आम्हाला वेळ होत आहे. ते वेळ वगैरे काही चालत नाही. किती दिवस झाले? पोराच्या शिक्षणाचा विषय आहे. पोराच्या शिक्षणाचा मी पहिलेच म्हणलो जितकी लायकी तितक्याच पाय पसरायचा. उगाच कायला पाय पसरायचे असतं? हो सावकार देतो पैसा लवकरात लवकर देण्याच्या आम्ही देतो पण किती? आमच्याकडे काही येण्याचा नाहीये. हो आम्ही जाऊ निष्काळजी करून तुम्हाला पैसे दिले. देतो किती दिवस झाले? काय म्हणतो तुम्ही किती? मुदत संपली, विषय संपला. मला तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्या जे काही अपेक्षा आहेत ते मी पूर्ण करेन. तुमच्या अपेक्षा मी पूर्ण खरा उतरेन आणि एक मोठा अधिकारी बनून दाखवेन. तूच आता आमच्या भविष्याची शिदोरी आहेस. तूच चांगला शिक आणि मोठा अधिकारी बन आणि लवकरात लवकर आपला पूर्ण कर्ज सोडून टाकूया.
चल काय आई, येतो, आज माझा पेपर आहे, पटकन येऊन जातो मी. थांब बाळा, मी तुझ्यासाठी आज तुझा पेपर आहे ना, तुझ्यासाठी नवीन कपडे आणले, ते घालून जातो. काय कोणती गरज होती ग? अगोदरच आपल्याकडे पैसे नाहीत आणि तू वरून शर्ट आणून तुला नाही समजत, हे घे, तू चुप राहा आणि घालून जा.
आई बाबा मी पास झालो परीक्षेमध्ये. ए आई पास झालो मी. शाबाश शाबाश, बहुत बढ़िया, तरक्की करत रहा मस्त. शाबाश. बरंच करून टाकतो. पावसाळी चांगला चमकवतो जातं चांगलं. गजो गजो. सकाळी सकाळी पाणी भरायला लावून ठेवलं बाल्टी. माही ना पाणी नाही भरलं माठ पाहिजे पूर्ण. चांगली अशी मोठी धावणारी ना लहानपणच्या भिकारी आहे पुरी गाडी होते गाड घालतो त्याच्यात मग वाटतो जातो. चांगलं पांढरं पांढरं कोण का आज सकाळी सकाळी नमतो नाही का चांगलं दाटही नाही गाठू देत दाटा बसू नाही देत. कोण आला तर पाहिजे बरं का सकाळी सकाळी गेलाय का तू कामात तू आता येईल ना का सकाळ सकाळी? काय ज्या पेपर मध्ये रोजच्या रोज या काही बातम्या राहायचं. सचाले फोन लावतो सचाले कावी पुरा खतम. सचाले फोन लावतो लमकेला आता. फोन लावतो. हॅलो अबे फोनच्या लवकर उचल जा बे. काही कामाचे अर्जंट काम राहतात ना. काही जा म्हणजे बे काम आहे तू मला मंदिरात भेट लवकर लवकर. अर्जंट काम आहे अर्जंट. मंदिरात भेट. वैष्णवीला यान आणि राणीला यान. हो लवकर 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 ये लवकर. हो ये हो. अबे मग सांगतो तू यायचं. ठीक आहे ठेवतो. हा विषय झाला वरती आलं आपण मंदिरात. बस इथे बस.
थोडी आलो आता बसले तो आता येईल तो काय माहिती कधी येते कधी तर. येते ते. बघ ना तोपर्यंत मोबाईलवर. का बरं काय झालं श्लोकनी कशाला बनवलं एवढ्या घाईगडबडी? माहिती नाही, माहिती याला नाही. बघू तो आल्यावर. आणि अजून तो आला नाही, फोन कर त्याला, किती वेळ आहे? आज पेपरातली बातम्या पाहिली का तुम्ही? तू दम घे, बस जरा बस. काय झालं असं? अरे आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे. आजची पेपरातली बातमी पाहिली का तुम्ही? बघा. काय आहे बघू द्या. दाखव. आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षा आहेत. त्यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांच्या झालेल्या नियुक्त्या ह्या ओबीसी आरक्षणाच्या अभावामुळे रद्द करण्यात आल्या. हो ना, ते बघ ना, आता बघ किती प्रॉब्लेम चालू आहेत आपल्यासाठी. म्हणजे आपण पासआउट झालेले विद्यार्थी ज्यात आपली जॉईनिंग होणार होती ते रद्द झाले. हो ना, हे राजकीय ती कारापासून हे सगळं होत आहे. आपल्याला ओबीसीला आरक्षणच नाही भेटत आहे. मग का आता करावं आपण काय? करायचं काय? हे सारे आपण आता करणार काय? आपण तर फॉर्म फिल करून परीक्षा देऊन आपण जॉईनिंग लेटरची वाट बघत करायचं होतो. काय हे समजत नाही ना आपल्याला. आता काय करायचं? सगळं डोकं. हे सगळं शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे झालंय. अरे शासन कितपर्यंत शासन बोलायचं? आपणच बोलत नाही म्हणून शासनाचा निष्काळजीपणा करत आहे. तर मग करायचं तरी काय? करायचं काय म्हणजे? का करायचं? या शिक्षणाला मला कंटाळा आलाय. या सगळ्याची जड ओबीसी जनगणना आहे. हो, बरोबर बोलला सचिन तू. कारण ह्या देशामध्ये कुत्र्या मांजराची जनगणना होते पण आपली ओबीसी समाजाची जनगणना होत नाही. हो, अगदी बरोबर बोलला सचिन. आपली जनगणना कधीच नाही होत रे. कधी झाली आपली जनगणना? अगं 1931 मध्ये झाली होती आणि तेव्हापासून तर आपल्याला कोणी विचारलंच नाही. आपली संख्या लोकांना माहीतच नाही. मग आपण करायचं तरी का? आपण बहुसंख्य असून आपली संख्या कमी आहे असं दाखवतात लोक. 1931 मध्ये आपली संख्या जेव्हा 52% होती आणि आज 2020-21 येऊन गेला आहे, आपली संख्या वाढत चालली आहे. परंतु सरकारने आतापर्यंत ओबीसी जनगणना केलेली नाही. आणि त्याच्यामुळेच आपल्या आरक्षणामध्ये कटौती होत आहे. हाच एक कारण आहे या मागच्या. खूप मेहनत केली ह्या वर्षी. आता तर अभ्यासच करायला नाही वाटत. हे काय पुस्तका काय हे सगळे डॉक्युमेंट्स आपण फाडून घेऊ रे बाबा. काय नाही आहेत रे बाबा, याच्यात काही लक्ष नाही. आता शेतीची कामं करून त्याच्यात अभ्यास करू रे बाबा. तुझ्या काही नाही रे, माझ्या आईवडिलांनी माझ्या शिक्षणासाठी जो कर्ज घेतला होता सावकाराकडून, आता त्याची परतफेड कशी करणार? त्यांची अपेक्षा होती माझ्याकडून मी मोठा अधिकारी होईल आणि त्यांच्या जेवढे काही परिश्रम केले, कर्ज घेतले, त्याची परतफेड करणार. परंतु आता मला दुसरा पर्याय कुठलाही उरलेला नाही. आता मी काय करणार? अरे थोडं सचिन, सगळ्याची परिस्थिती तीच आहे रे. काय करावं काय समजत नाही रे. आम्हाला तू अधिकारी बनलाय हे खूप आनंद झाला होता रे. मी काय नाही केलं रे त्यासाठी. दिवस रात्र अभ्यास केला. आई वडिलांच्या कर्जाची परतफेड करणार म्हणून मी रात्रभर अभ्यास करत होतो. परंतु आता माझ्याकडे कुठल्याही प्रकारचे ऑप्शन नाही आहे. आता पूर्ण अंधार झालेला आहे समोर. तू काळजी नको करू रे. जो होईल तो आपण बघू आता काय होते काय नाही. पण चला आता निघू, वेळ झाली. हो, वेळ तर खूप झाली. चला आता बघू उद्या काय होते. चला निघू आपण. तू टेन्शन नको घेऊ. चला, टेन्शन.
कुठे बे कुठे एवढा मोठा दिसताना हा अभे हा वाशा साप नव्हे का बे तो पाण्यात गेला पाय जाऊ दे तू मोठा डरपोकास बे देवराच मला पुरेल आमच्या वाशा सापाला मोठा डगर सरप म्हणतात रे ओ बड़ो आयस्को तू जोरान मारणं बे आवाज जोरान मारणं बैर आहे ओ बड़ो आयस्को ठोकर झाला पैसे दिला पैसे परत करायचं नावच नाही घेत पैसे थोडा गेला का बस पटवायचं काम करायचं का रे बड्या किती दिवस झाले पैसे परत नाही करत का काही लागते का नाही लागत किती दिवस झाले मोला संपली तरी पैसा परत करत नाही किती दिवस वाट पाहिजे आम्ही मांगाला पैसे सुख लागते ना देवाला म्हणजे का आमच्या घरी का फुकटाचे पिकतेत म्हणते का तुम्ही बहुत दिवस झाले आता दो लाडीत पण काही झाला नाही आमचे पैसे चुपचाप परत करा तुम्ही नाही मालक थोड्या दिवसाची मोलत द्या आम्ही करून देतो लवकरच अरे हट लगेच पाहिला तुझ्यासारखे बहुत झाले लाडीक पण चुपचाप आता शेतीचे कागद दे शेती जपता आता बहुत झाला लाडीक पण मालक तुमच्या पाया लागतो पाया गिया काही लागू नको असे लगेच पाहिला तुझ्यासारखे चुपचाप जमिनीचे कागद घे आणि चल चुपचाप निघ बहुत झाला लाडीक पण आता मालक काही तर द्या काहीच नाही बहुत झाला चल रे चल लवकर अरे पाटील चौका पडल्या पुरा पाय लटकले काय ती बहुत्या बड्याच्या धुरानं मनावा ना छोट्या राहावा पाय लटकला आणि पडला
आमच्या कष्टात काही कमी राहिली होती का? आम्ही आपल्या पोटाले गांजून तुझ्यासाठी इतका सगळा काही केला आणि याच्या मोबदला आम्हाला का देताय तू? हा, काय म्हणतो मी? रात दिवस आम्ही राबराब राबला, तुला शिकवला एवढा, हे असे दिवस पाहासाठी? आता मला जरा जेवतं द्या. उभी राह तू. याच्यासाठी एवढा सगळा काही केला आम्ही. हेच दिवस पाहासाठी तो सावकार रात दिवस आमच्याकडे कर्जासाठी येत आहे. त्याले का म्हणून तोंड दाखवू मी आता? याने याच्यासाठी एवढा शिकवला का? हेच दिवस पाहायचे होते तर आम्ही शिकवलाच नसता त्याने. आणि एवढा राबून माणूस त्याच्यासाठी पैसा उभा करतोय, त्याच्या काहीतरी मोबदला आपल्याला भेटन या उद्देशानं सगळं काही करते माणूस. तो का करून राहिला आहे? आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षा यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांच्या झालेल्या नियुक्त्या व ओबीसी आरक्षणाच्या अभावामुळे रद्द करण्यात आल्या. अरे सचिन, तुला तर यायचं होता ना? हे बघ बडीराम, आपली जितकी काय लायकी की नाही आपण तितकेच पायपच राहू. असो, आणि मी पण काय म्हणतो, आपले जितके स्वप्न आहेत की नाही, आपली जितकी लायकी आहे तितकेच आपण स्वप्न पाहावे. असो, मला काय करणे, मला काय कामाशी म्हटलं पण आपल्या कसं नाही बाबा. आपल्याला जोपर्यंत काही भेटत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्याला काय देत नाही. पोरा, आमच्या कष्टात काही कमी राहिली होती का? आम्ही आपल्या पोटाने गांजून तुझ्यासाठी इतका सगळा काही केला आणि याच्या मोबदला आम्हाला का देताय तू? हा, सचिन, 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 सचिन.
सचिन ए सचिन 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 आई बाबा मला माफ करा, मी तुम्हाला असा एकटा सोडून जात आहे. आई मी तरी काय करू ग, माझ्याकडे दुसरा कुठलाही मार्ग उरलेला नाही. मी तुमची स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. मला माहीत आहे बाबांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या आणि म्हणूनच त्यांनी आपली परिस्थिती नसताना देखील मला माझ्या आवडीप्रमाणे शिकवलं आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी हवी तेवढी वर्ष देखील दिली. पण मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. मी गेल्या कित्येक वर्षापासून परीक्षा देत आहे आणि एवढेच नाही तर मी त्या परीक्षेत पास देखील होत आहे, पण मात्र नोकरीवर लागू शकत नाही आहे. आता तर असं वाटते की नोकरीवर लागणं माझ्या नशिबातच नाही, परंतु ह्याला मी जबाबदार नाही तर शासन जबाबदार आहे. होय, हा शासनच जबाबदार आहे, कारण आयोगामार्फत झालेल्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या ग आई. आणि हे सर्व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे होत आहे आणि ह्या सगळ्याचे कारण म्हणजे जनगणना होय. आपल्या ओबीसीची जातनिहाय जनगणना कधीच होत नाही. मग आम्ही ओबीसीनी जायचे तरी कुठं? आम्ही चांगल्या मार्काने पास होऊन देखील काहीच करू शकलो नाही. सोबतच माझी इतक्या दिवसांची मेहनत वाया गेली ग बाबा. यात माझा काय दोष? माझी मेहनत कमी पडली काय की मी ह्या परीक्षेला बसलो हा माझा दोष? मी गरीब आहे हा माझा दोष? मी ओबीसी या जातीत जन्मलो हा माझा दोष की ओबीसी या जातीने ह्या जनगणना होत नाही हा माझा दोष? पण बाबा, ही जी माझी अवस्था आहे ती फक्त ह्या शासनामुळेच. आज माझ्यासारखे कित्येक मुलं असणार ज्यांची अवस्था माझ्यासारखीच असणार. आई, मी देवाकडे प्रार्थना करेन आणि तू पण कर की असं पुढे कोणत्याही विद्यार्थ्यासोबत नको घडायला. कारण ह्या शासनाने मला माझी पात्रता सिद्ध करण्याची एकही संधी दिली नाही आणि आता माझी क्षमता नाही की मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देऊ शकेल. म्हणून मी जातोय तुम्हाला एकटा सोडून. शक्य असेल तर मला माफ करा. तुमचा अपराधी सचिन.